राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अंबलिकावर जाहिर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समर्थ जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रामचंद्राय नमः गजवदनं चिन्तं दीपदान्तं दिनकरं अमरवरदकं रक्तवर्णं सुरेशं अभयवरदास्तं शोभितमोदकेन पशुपतिश्रुतमेशं विघ्नराजं नमामि शुक्लांबरधर विष्णु शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेतस्वर्वयोगोपशान्ते लोकाभिरामरणरङ्गधीर राजो नेत्रं रघोषनाथनं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवनं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम अंजनाय विद्महे महाबलाय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात् कुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय। या काकावर या थोडं YouTube चालू आहे। श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः। गताध्यायी शत्रुघ्नासी वीर सांगती वर्तमानेसी तेरे क्रोधाला मानसी पर्याचर्य वाटले। गजानन कौशल्यपुत्र रघुनंदन आदरणीय हनुमान आणि जनार्दन महाराज यांच्या कृपेने कथेची संगती असत आलेली आहे। इकडे असणारा तो लव आणि कोस लवानं काय झालेलं आहे घोडा धरलेला आहे आणि तो घोडा धरलेला आणि त्याने काय केलं ते आलेले जे होते ज्याच्या मागचे असणारे संरक्षण त्यांना मन लागले काय केलं त्यांचं मन लागले त्यांना आलेले मन लागले त्यांना काय केलं त्यांना संहार केला आणि त्यांनी कोणाला शत्रुघ्नाला जाऊन त्यांनी निरोप दिलेला आहे। ऐसे कथानक झाले आता पुढे ऐका वहिले शेषे वात्सायना निवेदिले त्याची तुम्हा सांगतो। अशी कथा आपण काल मागण्यामध्ये आद्यामध्ये ऐकलेली आहे। आज मन लागले आता पुढे अशी असणारी सुंदर असणारी कथा लव आणि कोस यांची कथा आहे ती आपल्याला ऐकायला मिळणार आहे। कथा ऐकोरी वात्सायना शेषा लागी करीती प्राशन किसरामे सीता लागून अरण्यात सोडिले। ही कथा मन लागले कशी आहे एकदम मन लागले अतिशय असणारे एखाद्या अमृतासारखे आहे। जसं मन लागले प्रभू रामचंद्र कुठं सीतामाईला मन लागले त्यांनी काय केलं त्या सीतेचा योग तिला अरण्यामध्ये नेऊन सोडलं असं त्यांचं वर्णन करू लागलेले आहे। ऐसे पूर्वी तव मुखे करुणा मी ऐकिले निरूपणा आता जानकीचे तनय पराक्रमी म्हणतसे। अशी असणारी गोष्ट आहे हे काय म्हणू लागला लहू म्हणू लागला ही कथा असणारे मी म्हणू लागल्या माझ्या आईच्या मुखातून ऐकले आणि ती म्हणू लागली कसे ऐकले असं असताना ते वाल्मिक ऋषी असणारे त्यांच्या सान्निध्यामध्ये हे राहू लागले त्यावेळेस आमच्या आईने आम्हाला सांगितलं असा त्याला आठवण होऊ लागलेला आहे। तर कोटे झाले हे पुत्र मदसी कथी गा समग्र तुझ वाचून संशय दूर कोण करील पै माझा। इकडे शत्रुघ्नाला काय वाटू लागलेला आहे इकडे म्हणू लागले हे कोणाचे मुलं असतील आणि हे म्हणू लागले एवढा रणप्रवीण कोण असेल एवढा सूर कोण असेल असं त्याला असं कोणाला वाटू लागलेला आहे तो शत्रुघ्नाला वाटू लागलेला आहे। ऐसे ऐकून ऋषी वचन शेष सांगतया लागुना श्रीरामे सीतेस वर्तमान बहुत दिन राज्य केले। हे ऋषी मंडळे असणारे कोणाला सांगू लागलेले आहेत इकडे आपल्या त्यांच्या सानिध्यात सर्व लोकांना सांगू लागले
लागले. प्रभू रामचंद्राचं वर्तमान सांगू लागले. ते म्हणू लागले प्रभू रामचंद्राने काय झालं, 1000 वर्ष म्हणले राज्य केले असं त्यांचं सांगू लागलेले आहे. पंचमासाची गर्भिणी आस्था श्रीराम एके दिने डोळे पुसती ते लागून प्रीत धरुणी मानसे. इकडे काय झालेले आहे, सीता ऐसा मला म्हणू लागले डोहाळे झाले होते आणि ते डोहाळे म्हणू लागले किती होते, 9 महिन्याचे होते आणि 9 महिन्याचे डोहाळे झालेले असताना त्यावेळेस काय झालं, प्रभू रामचंद्राने एकांतामध्ये विचारू लागलेले आहेत. आता पुढे काय विचारू लागलेले आहे, माते नसे काही सकळ इच्छा पूर्ण पाहि आपल्या कृपेत सर्वही प्राप्त असे मज लागी. आता सीता माता कशी आहे, जगाची जगजननी आहे आणि एवढी म्हणू लागली माता असल्यामुळे त्यांना म्हणू लागले कशाची कमी आहे. इकडे असणारे प्रभू रामचंद्र सगळ्या म्हणू लागले हे जगाचे मालक आहेत, त्यांना कशाची कमी नाही आणि ते प्रश्न विचारू लागलेले आहेत. म्हणू लागले तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्हाला काय कमी आहे असं विचारू लागलेले आहे. आपण सारिके विधाना स्वामी असत मज लागुना केवी वस्तू पडे नुने गाईच्या नसे मज. इकडे सीता आई साहेब काय म्हणू लागलेले आहेत प्रभू रामचंद्राला. असं बोलत असताना काय म्हणू लागलेले आहेत, आपल्या पतीला नमस्कार केलेला आहे प्रभू रामचंद्राला आणि नमस्कार करून काय म्हणू लागलेले आहेत, हे स्वामी म्हणू लागल्या आम्हाला म्हणू लागले तुमच्या म्हणू लागले तुमच्या पुढे आम्हाला काहीच कमी नाही म्हणू लागले, तुम्ही आहे ते आम्हाला सगळं काय आहे असं त्यांना बोलू लागलेले आहे.